भारत ने पहलगाम हमले के साथ अन्य आतंकी हमलों का बदला लेने के लिए पाकिस्तान पर हवाई हमले कर आतंकी ठिकानों को निशाना बनाया है, जिसके बाद पाकिस्तान से जारी जवाबी कार्रवाई के चलते पूरे देश को हाई अलर्ट पर रखा गया है। पाकिस्तान पर हवाई हमले के बाद पूरे देश में प्रशासन अलर्ट मोड पर है। भारत और पाकिस्तान के बीच युद्ध की आशंका के चलते केंद्रीय गृह मंत्रालय ने मॉक ड्रिल का आदेश दिया है। इसी कड़ी में मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन के बाहर मॉक ड्रिल का आयोजन किया गया। मॉक ड्रिल के दौरान नागरिकों को सुरक्षा की दृष्टि से सावधानियां बरतने की जानकारी दी गई। छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन हे महाराष्ट्रातील किंवा मुंबईतीलच नाही तर भारतातील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे। त्यामुळे या स्टेशनाची निवड केली होती। याशिवाय आपण आणखीन काही स्टेशनमध्ये देखील मॉक ड्रिल करत आहोत, ज्यामध्ये मनमाड स्थानकाचा समावेश आहे। सोबतच आपण माटुंगामधले जे वर्कशॉप आहेत त्यामध्ये देखील सगळ्या तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून ही मॉक ड्रिल कंडक्ट करतो आहोत, ज्यातून आपण सर्व कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण देऊ शकू की अशा कुठल्याही अनुचित घटनेच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं आहे। रादर दॅन पॅनिकिंग अँड रिॲक्टिंग, बी प्रिपेअर्ड अँड प्रोॲक्टिव्हली वी कॅन रिमूव्ह दिस डिझास्टर। आपल्याला हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण प्रगतिशील पद्धतीने किंवा पूर्वीपासून तयारी करून आपण या घटनांना व्यवस्थितपणे प्रत्युत्तर देऊ शकतो आणि तोच प्रयत्न मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्स दस्त्याद्वारे केला गेलेला आहे। आपण सर्व प्रवाशांना हे सांगतो आहोत की ज्यावेळेसही आपण प्रवास करता आहात किंवा पब्लिक स्पेसमध्ये आहात त्यावेळेस कृपया कमीत कमी एका कानाला खाली ठेवा, ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं जे दृकश्राव्य यंत्र आहे त्याचा वापर करू नका, ज्यातून हेडफोन्स असू द्यात किंवा अशा पद्धतीचं, ज्यातून आपल्याला कुठल्याही ज्या सूचना दिल्या जात आहेत पब्लिक अनाउन्समेंट सिस्टममधनं त्या सूचनांची तुम्ही पालन योग्य पद्धतीने करू शकता। आणि सोबतच अशा वेळेस आपण पॅनिक न होता व्यवस्थितपणे त्या सूचनांना रिॲक्ट करा, ज्यातून आपण या अशा कुठल्याही घटनेतनं सुखरूप पार पडू शकू।